नांदेड विधान परिषदेच्या नवनिर्वाचित आमदार अमरनाथ राजूरकर आपल्यासोबत आहेत. त्यांच्याशी बोलणार आहोत. काय सांगाल, काय पहिली प्रतिक्रिया आहे? मोठ्या मताधिक्याने आपण विजयी झालात. सर्वप्रथम मी महायुतीचे आभार मानेल. माझे नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, माझे प्रदेशाध्यक्ष रवींद्रनाथ चव्हाण, राज्याचे महसूल मंत्री आदरणीय बावनकुळे साहेब, राज्याचे दोन्हीही उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब, आदरणीय सुनीताताई पवार, ह्या सर्वांचे मनापासून आभार मानेल मी. त्याचबरोबर मराठवाड्याचे नेते राज्यसभा खासदार आदरणीय अशोकरावजी चव्हाण साहेब यांचं सूक्ष्म नियोजन आणि त्यांनी आखलेली रणनीती ह्यामुळं मला हा विजय प्राप्त झालेला आहे. त्याचबरोबर महायुतीचे सर्वच्या सर्व विधान परिषदेचे 1 पकडून 10 आमदार ह्या सर्वांनी मनापासून मतदान करून घेतलं. त्यामुळं हा चांगला ऐतिहासिक विजय प्राप्त झालेला आहे. हॅट्रिक साधलात. आत्ता मुख्यमंत्र्यांनी तुम्हाला शुभेच्छापर फोन केला होता म्हणतात, हे खरं आहे? खरी गोष्ट आहे. मला आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, आदरणीय बावनकुळे साहेब, आदरणीय अशोकराव चव्हाण साहेब, आदरणीय रवींद्रनाथ चव्हाण ह्या सगळ्यांचे मला फोन येऊन गेले, अभिनंदन केलेलं आहे. उद्या सगळ्यांना भेटायला मी जाणार आहे. हॅट्रिक साधताना अनेक पक्षाची जी नगरसेवक आहेत, मतं आहेत, ते फोडल्याचं बघितलं. ते सगळं चित्र दिसते. काँग्रेसची मतं फुटली आहेत, MIMची फुटलेली आहेत. कुठली तर मला माहीत नाही, पण आमचे एकसंघ आहेत. महायुतीचे जे मतं आहेत पूर्ण 284ला 284 मतं महायुतीचे एकसंघ आहेत. ते मतं पडले, इतर मतं कसे फुटली, काय पडले, काय मला काय माहीत नाही. वरची मतं कशी मिळाली? वरची जी आलीत अतिरिक्त मतं आहेत ती अतिरिक्त मताकरता आपल्याला अशोकराव चव्हाण साहेबांनी सांगितलं होतं की सदृश्य आणि अदृश्य हात आमच्याबरोबर आहेत. कारण त्यांनी अदृश्य हात त्यांनी आणले असले चव्हाण साहेबांनी. नागेश पाटील आष्टीकरांनी जो काही बंड केला किंवा ज्या पद्धतीनं ते पुढं दुसऱ्या पक्षात जात आहेत, त्याचा काही फायदा झाला आहे? कारण त्यांचे चिरंजीव कृष्णा पाटील आष्टीकर या सगळ्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये होते तुमच्या विरोधात. निवडून तर जागा आमची येणार होती. महायुतीची जागा आमच्याकडे संख्याबळ होतं, निवडून येणार होती. पण त्यांच्या बंडामुळं समजा कदाचित त्यांचे जे मित्रपक्ष आहेत महाविकास आघाडीचे, त्यांच्यामध्ये दुफळी निर्माण झाली असेल. त्याचा फायदा आम्हाला झाला असेल कदाचित, असं वाटतं मला. काँग्रेसची मतं पडली असं वाटतं तुम्हाला? आता 55मध्ये कोणाचे मतं होते मला कळालं नाही. काही 55 मतं ते मिळाले, 25 मतं जवळपास बाद झालेली आहेत. काय त्यांनी निषेध केला आहे, काय केलं आहे, काँग्रेसने केला आहे, कुणी केला, काही समजायला मार्ग नाही. MIMची मतं पडली असंही सांगितलं जातं. काय कल्पना नाही मला काही, कारण का समजत नाही, मध्ये काही कळत नाही. सगळी नगरसेवक फिरायला गेली होती, त्याच्यामध्ये काही MIMची पण नगरसेवक होती का दुसऱ्या? आमच्याकडून नव्हतं कोणी, MIM कडून नव्हते. तर हे होते एकूणच नांदेड विधान परिषदेचे नवनिर्वाचित आमदार अमरनाथ राजूरकर, आणि त्यांनी सगळ्या मतदारांचे आभार मानले आणि एकूणच या सगळ्याचं श्रेय जे आहे तिथल्या सगळ्या आमदारांना दिले. व्हिडिओ जर्नलिस्ट अनिकेतसह गजानन देशमुख, TV9 मराठी, नांदेड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.